मुक्कामासाठी विसावतात तेव्हा सुरू होते राहुट्या बांधण्याची लगबग। राहुट्या बांधणारे त्यांच्या कामाला लागतात तर स्वयंपाक करणारे स्वयंपाकाची व्यवस्था करतात। ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत रोज 15 ते 20 किलोमीटरचं पायी अंतर चालत हे वारकरी मुक्काम दर मुक्काम करत पंढरीकडे पोहोचत असतात। मात्र याच वारी दरम्यान ज्या ठिकाणी ते मुक्कामाला थांबतात त्या मुक्कामाच्या ठिकाणी कोण करतं यांची व्यवस्था, कशी असते त्यांची राहण्याची व्यवस्था। नियोजित ठिकाणी ही दिंडी आता मुक्कामासाठी थांबली आहे। प्रत्येक जण आपापलं काम अगदी लगबगीने करतोय। इकडे दिंडीतले वारकरी भजनात दंग झालेत आणि याच भजनाच्या तालावर मुक्कामाची व्यवस्था काही क्षणात पूर्ण होते। भल्या पहाटे राहुट्यांचं साहित्य घेऊन हे ट्रक मुक्काम स्थळी पोहोचतात आणि सुरू होते राहुट्या ठोकण्याची लगबग। राहुटी जर नसती तर खरं असणारे आम्ही थकून भागून दिवसभर थकले लोक, एखाद्याला जेवण नाही तर चालेल, जेवायला नाही तर नाही, परंतु निवारा अत्यंत गरजेचा आहे। हा आम्ही माऊलीचा बंगला म्हणतो। हे माझ्या माऊलीचा बंगला आहे। तिथं बंगल्यामध्ये कसं सगळ्या सुविधा आहेत आपल्या बंगल्यामध्ये, तसं इथं सगळ्या सुविधा आहेत, बंगल्याप्रमाणेच सुविधा आहेत। असं मन काय आमचं हे नाही होत, उलट आम्हाला या बंगल्याची परत आठवण येते की वर्षभरातनं परत ह्या बंगल्यामध्ये आम्हाला कधी झोपायला मिळेल। जरी आम्हाला त्रास होतो, कोणाला ताप येतं, कोणाला उलट्या होतात, कोणाला काय होतं, पण आम्हाला परत याची ओढ लागते या बंगल्याची, माऊलीच्या बंगल्याची। अशी इतकी राहुटी मस्त आहे। अगदी 15 मिनिटात ही एक राहुटी उभी होते। कापडी ताडपत्री अंथरली जाते, तिच्या तिन्ही बाजूंनी लोखंडी खिळे ठोकले जातात। 8-10 लोक अर्ध्या तासात 500 लोकांची व्यवस्था करतात। ही मंडळी पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पुढे गाडीतून जात असतात। या थकल्या भागल्या लोकांना निवारा तयार करण्याची जबाबदारी या लोकांवर असते। ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात 18 दिवस चालणारा हा प्रवास कधी 15 किलोमीटर तर कधी 20 किलोमीटर प्रवास करतात। चालून चालून थकलेला देह मग या राहुटीत विसावतो। काही काळ विश्रांती घेतल्यानंतर या वारकऱ्यांना पुन्हा चालण्याची ऊर्जा मिळते आणि ते पुढे प्रस्थान करतात। ज्याला राहुट्याची माहिती आहे, जर माहिती नसेल तर आम्ही माहिती करून देतो त्यांना, मग ते ठोकतात राहुटी। हे बाबा इथं खांब लाव, तिकडे ही लाव, तिकडे ती लाव, असं सांगितल्यानंतर ती करते सगळं। किती वेळ लागतो साधारणतः राहुटी ठोकायला? 15 मिनिटं। आणि राहुट्यामुळं माणसाला पावसापासून रक्षण होते। राहुटीमध्ये बसल्यानंतर जाड कापड असल्यामुळं पाऊस हात लागत नाही। कडन पन्हाळे जर काढले त्या पाल्याच्या तर ते आत पाणी येऊ शकत नाही, किती पाऊस पडू द्या तुमचा, आत पाणीच येत नाही, कोरडं राहते एकदम। या वर्षी तर मागच्या 5 दिवसांपासून पाऊस दिंडीत नित्य नियमाने हजेरी लावतोय। तरीही कितीही पाऊस आला तरी या राहुट्यांमुळे रात्री झोपण्याच्या वेळेत तसूभरही फरक पडत नाही। केवळ 12 तासांचा मुक्काम आटपून पुन्हा पुढच्या गावाला जाण्यासाठी ही मंडळी सज्ज होतात। तर अशी असते ही राहुटी। थकल्या बागल्या वारकऱ्यांना विसावा देते ती असते राहुटी। ऊन वारा पाऊस यापासून या वारकऱ्यांचं रक्षण करते ती असते राहुटी। विठुनामाच्या गजरामध्ये सावली बनते ती असते राहुटी। गोविंद शेळके, ABP माझा, फलटण।